आजची जी घटना झाली ती तुम्ही बघितली सदावर्ते साहेब, तुम्ही जी आजची घटना बघितली, देवेंद्र फडणवीसांपासून प्रत्येक नेत्याने आजच्या घटनेचा निषेध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या घरावरती चप्पला फेकणं, दगड फेकणं, अशा पद्धतीने हल्ला करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे, अशी भूमिका जवळपास प्रत्येक नेत्याने त्याच्यामध्ये घेतलेली आहे. सरकारचं म्हणणं आहे की ह्याच्या मागे षडयंत्र आहे. ज्यावेळेस 6 एप्रिलला बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आला त्याच्यानंतर आझाद मैदानावर झालेला जल्लोष सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. मग आजची घटना का झाली असावी तुम्हाला असं वाटतं? याच्या मागे काही चिथावणी आहे का? सरकारचं म्हणणं आहे की चिथावणी असू शकते, त्याची चौकशी होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? साहिल, जीवनामध्ये अंबिका योग कुटीराचा विद्यार्थी राहिलो आणि विपक्षी साधक कायम आहे. आणि कष्टकऱ्यांना काल ज्यावेळेस त्यांनी आदर सत्कार केला आमचा, त्यावेळेस सुद्धा सगळ्या कष्टकऱ्यांना आझाद मैदानात आपल्या माध्यमांनी सुद्धा पाहिलं आणि सगळ्या पोलीस यंत्रणेने सुद्धा पाहिलं. सगळ्यांनी विपश्यना तिथं सुद्धा केली, ध्यानधारणा तिथं आझाद मैदानात मला वाटतंय की मागच्या 70 वर्षामध्ये कधी झाली नसेल, काल झाली. मग तुम्ही इतर बाबी पाहिल्या असतील, रजा अकादमीचे क्रूर हल्ले पाहिले असतील, परंतु विपश्यना मात्र पहिल्यांदाच झाली. मी तुम्हाला सांगतो की आज आपण जे सांगताय हे मला कधी समजलं तर 4:15 मी माननीय न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्याकडे राज्य शासनाच्या विरुद्ध 118 अधिकाऱ्यांची केस चालवत होतो आणि काही प्रतिनिधी डायरेक्ट कोर्टरूम मध्ये आले 3:45 वाजता आणि त्यांनी मला हळूच सांगितलं, जसं इन्स्ट्रक्शन द्यायला येतात, सर एक काहीतरी असं रिॲक्शन आहे आणि असं काही घडतंय. तर मी त्यांना सांगितलं की मी जोपर्यंत ऑन लेग्स आहे त्याच्यानंतर मी बाहेर येतो. त्यांनी मला व्हिज्युअल दाखवले. साहिल, कृपा करा की डोंट टेक इट अदरवाईज, परंतु जे सत्य व्हिज्युअल्स मी पाहिले, जे माध्यमाच्या प्रतिनिधींनी दाखवले, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे होतं की एक कष्टकरी महिला जी काही म्हणजे तुम्हीच सांगितलं की ही महिला एसटी महामंडळाची आहे. यू रिपोर्टर्स हॅव आयडेंटिफाईड दम, की ते म्हणत होती ती व्यथित दिसत होती, चक्कर आलेल्या काही महिला दिसत होत्या. हल्लेखोर जे असतात ते चक्कर येऊन पडलेले नसतात. दुसरी गोष्ट, तुम्ही असं सांगताय की खासदार सुप्रियाजी सुळे तिथं होत्या. एक लक्षात घ्या, खासदार सुप्रियाजी सुळेंचं आपण मी वकील असल्यामुळे थोडं बारकाईनं त्यांनी ते व्हिज्युअल दाखवलेलं पाहिलं. त्याच्यात ते काय म्हणतात की डायलॉग करायला तयार, बसायला तयार, चर्चा करायला तयार. याचा अर्थ कुठे ना कुठे त्यांना चर्चेला बोलवलं होतं का? कारण केस तर काल संपलेली आहे आणि राहिला प्रश्न एकच होता की 124 जे कष्टकरी वारले, म्हणजे ज्यांनी वीरमरण पत्करलं या लढ्यामध्ये, त्याच्यापैकी एका कष्टकऱ्याला नांदेडच्या अशोक शंकरराव चव्हाण जे माननीय मंत्री आहेत, त्यांच्या डेपोच्या यांनी 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि नोकरी देऊ त्याच्या कुटुंबियांना असं लिखित पत्र दिलं होतं. आणि कदाचित काल काय झालं, मायक्रोसिसवाले आणि ज्यांचे म्हणजे पती गेलेत असे काही लोक तिथं मला स्वतः येऊन भेटले, परंतु मला काही तेवढा वेळ नव्हता. त्यांना चर्चेला बोलवलं का? त्याच्यातून अॅग्रेशन झालं का? मग तुम्ही त्याला एकदम अतिरेक्यांचा म्हणजे ज्या प्रकारे पाकिस्तानी अतिरेक हल्ला 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 हल्ला, हे मला असं वाटतंय. आणि खुद म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे या म्हणजे विलिनीकरणाच्या बाबतीत 1 तारखे म्हणजे पहिल्यापासून ते विरोधात होते. त्याचा तुम्ही म्हणाल की त्यांचा काय संबंध, असाही प्रश्न विचाराल तर त्यांचा संबंध असा आहे की आपण जर पाहिलं असेल त्या उरल्या सुरल्या युनियन होत्या, ते त्यांचा संबंध नव्हता. एक साधे खासदार होते, तर त्यांनी परिवहन मंत्री शिवसेनेचे आणि त्या शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत एका खाजगी म्हणजे याच्या ठिकाणी म्हणजे शासकीय ठिकाणी बोलावून त्या युनियनला सुद्धा गुजरून टाकलं, अशी त्यांचा रोल होता. त्यासोबतच सांगतो, शरद पवारांवरली नाराजी अशी आहे की लोक कायम म्हणजे 40 वर्ष शरद पवार तिथे गेले असं बोट करून त्यांनी अजित पवारांना सांगितलं 2017च्या अधिवेशनात कोल्हापूरच्या की हे 7व्या वेतन आयोग आणि हे तुम्हाला सरकार सक्षम करतील म्हणजे विलिनीकरण करतील. आणि परिवहन मंत्र्याकडे असंच बोट करून त्यांनी सांगितलं की हे बाकीची फॉर्मॅलिटी करतील. ही बाब म्हणजे अधोरेखित याच्यासाठी करतो की शरद पवारांचं राजकारण कष्टकऱ्यांच्या प्रति गलिच्छ राहिलं. 124 आणि 350 लोक म्हणजे 500 लोक मेल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही माणसानं, मंत्र्यांनी, शासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी कोणत्याही विधवा कुटुंबाकडे गेलं नाही, कोणी त्यांची विचारणा केली नाही. म्हणून माननीय न्यायालयाने अधोरेखित केलेली बाब सांगतो, कष्टकऱ्यांच्या विरोधात जे काही एफआयआर असतील त्याच्या संदर्भात पाठपुरावा नाही सांगितलं, कोणती कारवाई अपील करायची नाही सांगितलं, नो एनी डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सांगितलं आणि इतर पेन्शन, ग्रॅज्युइटी सगळ्याच बाबी दिल्या. आणि इव्हन कोर्ट हॅज शोन डिस्प्लेजर अबाउट द रिपोर्ट. यू आर अ व्हेरी एमिनंट जर्नलिस्ट. तुम्हाला सांगतो ते काय डिस्प्लेजर आहे. त्यांनी सांगितलं वी हॅव सीन बट वी कांट
से अंटिल इट इज चॅलेंज दॅट रिपोर्ट बिफोर अस, आम्ही त्याच्यावर काही करू शकत नाही. दीज आर द वर्डिंग्स. आणि त्या उलट सदावर्ते आज साहेब. जे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय त्यांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये, त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की म्हणे नाही म्हणे ते आमच्या बाजूने निकाल लागला. साहिल, यू नो दॅट लास्ट 2 days गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट मिस्टर शुनॉय जस्ट नॉट फॉर आर्ग्युमेंट, केस मागे घेण्यासाठी. या कष्टकऱ्यांना 6 महिन्यात जेल करण्यासाठी कंटेम्प्ट असते, ती केस मागे घेण्यासाठी. परंतु डंके की चोट पे माननीय न्यायालयाने सांगितलं की ही केस आम्ही मागे घेऊ देणार नाही, आणि न्यायालयाने सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करत डंके की चोट पर कष्टकऱ्यांना दिल्या. मला सांगा, चौकशीच्या आधी फाशी, तुम्ही कसाब नावाच्या अतिरेक्याची चौकशीच्या आधी फाशी दिली, त्यांना तुम्ही हल्लेखोर त्याच्या आधी डिक्लेअर केलं नाही. सर्टनली आय एम सेइंग दॅट की कष्टकऱ्यांच्या मृत्यूवर तुम्ही अशा प्रकारचं, शरद पवार जसं तुम्ही नामांतर होऊ दिलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नाम विस्तार केलं, तसंच तुम्ही या कष्टकऱ्यांना आणखीन सुद्धा अत्याचारात पाहू इच्छिता आणि तुम्ही गलिच्छ राजकारण करत आहेत. आम्ही व्हायलन्सचं समर्थन करत नाही. सदावर्ते साहेब, आता मला अँकरच्या म्हणण्याप्रमाणे ड्रामा असेल तर आपण तुम्ही कोर्ट, मी असं समजतो की तुम्ही अत्यंत हुशार वकील आहात आणि मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही जी न्यायिक बाजू होती ती तुम्ही लिगल बाजू ती सुद्धा मुंबई तकवर तुम्ही विशद केली होती, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल तर. त्याच्यामुळे आपण कोर्टाच्या ऑर्डरनुसार जाऊया. आणि तुम्ही म्हणताय तसं माझ्यासमोर कोर्टाची ऑर्डर आहे. आपण कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय ती एक एक गोष्ट घेऊया. कारण तुम्ही काही जे सोशल मीडियावर येतात तसे ट्रोल नाही आहात, तुम्ही वकील आहात, लर्नेड वकील आहात. त्याच्यामुळे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काय ते आणि ते विचारणं माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला विचारतो. पहिला प्रश्न उपस्थित केला तुम्ही सुसाइड्स बद्दलचा, म्हणजे ज्या आत्महत्या ज्या झाल्या त्याच्याबद्दलचा. त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे, वी डू नॉट अंडरस्टँड वाय द एम्प्लॉई ऑफ द MSRTC हॅव नाऊ बॅक्ड आउट फ्रॉम व्हॉट दे देमसेल्फ वॉन्टेड द गव्हर्नमेंट टू कन्सिडर. म्हणजे आम्हाला कळत नाहीये की MSRTCचे एम्प्लॉईज आता बॅकआउट का झालेत, मागे का वळलेत, की ज्याच्याबद्दल त्यांनी स्वतःच मागणी केली होती की सरकारने त्याच्याबद्दल विचार करावा. डिस्पाइट देम हॅव्हिंग रिपीटेडली ब्रीच्ड the orders passed by the court when informed that some of the employees of MSRTC have committed suicide. म्हणजे त्यांनी स्वतःच असं म्हटलं होतं की सरकारने काही गोष्टी कराव्यात, त्याच्याबद्दलची ऑर्डर आम्ही पास केली, त्या पद्धतीने होत आहेत. तरी सुद्धा कोर्टाची ऑर्डर ते स्वतः ब्रीच करतायत, म्हणजे पाळत नाहीयेत, म्हणजे कर्मचारी पाळत नाहीयेत. आता आम्हाला सांगितलं गेलं, म्हणजे ऑफकोर्स तुम्हीच ती गोष्ट कोर्टासमोर सांगितली असेल की काही कर्मचाऱ्यांनी सुसाईड कमिट केलंय, आत्महत्या केलेल्या आहेत. As stated earlier, kept the issue of breach of our orders aside and requested the state government to consider the demands of the employees of the MSRTC. The state government has cooperated fully. State government ने पूर्णपणे कॉपरेट केलेलं आहे the demand of the employees of MSRTC by issuing the GR as well as calling the preliminary meetings. म्हणजे ज्यावेळेस ती कमिटी फॉर्म झाली होती त्याच्याबद्दलची ऑर्डर आहे. Submitting the minutes of the meeting suggested demand by the employees of MSRTC. We failed, आताचा पॅरा इम्पॉर्टंट आहे. We failed to understand how by not wanting to abide by the orders passed by this court in the morning session and insisting on continuing to breach the orders of the court, the employees stand to gain, and how such an adamant stand taken by the employees of MSRTC will prevent their colleagues from taking the drastic step of committing suicide. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्हीच सकाळी वायदा केला होता की तुम्ही सरकारला सांगा की अशी कमिटी बनवा, कमिटी समोर आमचं म्हणणं मांडू द्या. संध्याकाळी ताबडतोब ज्यावेळेस त्या कमिटीची मिनिट्स ऑफ द मीटिंग आणि कमिटी बनली, अशा पद्धतीची भूमिका सरकारने त्यांच्या समोर ठेवली. त्याच्यानंतर तुम्हीच म्हणताय की आम्हाला हे मंजूर नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोर्टाची ऑर्डर पाळत नाही आहात, मग तुम्ही जे लोक अशा पद्धतीने आत्महत्या करतायत त्यांना तुम्ही कसं काय प्रिव्हेंट करू शकता, असा सवाल कोर्टाने तुमच्या समोर उपस्थित केला होता गुणरत्न सदावर्ते साहेब. आणि हे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं मी तुम्हाला ऑर्डर वाचून दाखवलेली आहे. मी shall I make a statement? प्लीज सर, मी त्याच्यासाठीच प्रश्न विचारला. Allow me to reply. येस सर. तुम्ही जे म्हणत आहात दॅट वॉज फर्स्ट ऑर्डर बाय ऑनरेबल जस्टिस काथावाला. बरोबर आहे. 8 नोव्हेंबर 2021. वेन इट वॉज ब्रॉट टू नोटीस, त्यांच्या नोटीसमध्ये ज्यावेळेस आम्ही आणून दिलं की देर आर सर्टन दिस नंबर ऑफ सुसाईड, दॅट टाइम 38 सुसाईड्स वेर देअर. बरोबर. त्यानंतर एक कमिटी आमच्या आर्ग्युमेंटवर बनवायचं ठरलं, बट दॅट कमिटी वॉज पर्स्युअंट टू लाईक अ रिझर्वेशन प्रमोशन विच इज प्रोव्हाइडेड टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अँड
बॅकवर्ड क्लासेस प्रमोशन रिझर्वेशन हो. आम्ही स्पेसिफिकली लेजिस्लेटिव्ह कमिटी मागितली होती इन विच अजित पवार वॉज अ चेअरमन फॉर SC/ST रिझर्वेशन प्रमोशन अँड देअर वॉज वन एक्स्ट्रा ज्युडिशियल अफेअर स्टेटमेंट इन दॅट GR. त्या GR मध्ये म्हणलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण दिलं नाही तरी सरकार पदोन्नतीत आरक्षण देईल. त्या GR ला स्पेसिफिकली माननीय कातावाला साहेबांनी रेफर केलेला आहे आणि त्या GRच्या आधारावर आम्ही कमिटी मागितली आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये कोर्ट माननीय जस्टिस कातावाला आणि जस्टिस मोडक बसले त्यावेळेस कातावालांनी विचारलं की वाय यू इन द मॉर्निंग यू वॉज रेडी इन द इव्हिनिंग यू आर नॉट रेडी. आम्ही सांगितलं फॉरगेट अबाउट द लेजिस्लेचर्स बट देर इज नथिंग रिटर्न लाईक अ रिझर्वेशन म्हणजे जात धर्म आला आरक्षण आलं की तुम्ही शेपूट वाकडी तिकडी पाहिजे तसं लोळी घेता आणि ज्यावेळेस माणुसकी जातीच्या पलीकडे जाऊन कोणी मागायला येत आहे दॅट टाइम यू वॉन्ट ऑफिसर्स टू ब्रिंग अ पॉलिसी. यू नो साहिल इज हॅव्हिंग अ ऑफिसर्स टुडे गट्स टू से दॅट दिस कॅन बी रिकमेंडेड फॉर दम मर्जर कॅन बी रिकमेंडेड फ्रॉम दम. वी टोल्ड दिस टू द ऑनरेबल कोर्ट दॅट टाइम there was no option but court has recorded one finding honorable justice Katawala all contentions are kept open आणि त्याच्यामुळं त्याच्या पुढं कधी झालं नाही. दॅन द मॅटर केम बिफोर ऑनरेबल जस्टिस प्रसन्न वराले अँड जस्टिस श्रीराम. हीच आर्ग्युमेंट त्यांनी केली की बसेस चालू देत नाहीत हे होत नाही त्या होत नाही. त्यावर वी सॅटिस्फाईड द कोर्ट आणि कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग. जय श्रीराम असेल किंवा फुले शाहू आंबेडकरांचा गजर असेल यू कांट स्टॉप दॅम बिकॉज Sahil, I'll make you one thing to be very honestly before your channel that this is not a strike. This is a Dukwata mourn and strike in a trade union act has to be by the union. This was not by the union. This was known to म्हणजे आता हा युनियनचा स्ट्राईक राहिलेला नाहीये. तुम्ही असं म्हणताय की आता हा युनियनचा स्ट्राईक राहिलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. There was no strike. आता युनियनचा साहिल ते युनियनचा स्ट्राईक नव्हताच. हे इंडिव्हिज्युअल होतं. दॅट इज वाय ऑनरेबल आय आर्ग्यूड बिफोर ऑनरेबल चीफ जस्टिस इन द लास्ट डे. ऑनरेबल चीफ जस्टिस आस्क्ड मी स्ट्राइक. आय सेड दॅट सॉरी सर काइंडली सी द ऍक्ट MSRTC. द स्ट्राइक हॅज टू बी बाय द युनियन अँड हिअर इज नो युनियन. हिअर इज अन इंडिव्हिज्युअल पर्सन स्टँडिंग बिफोर यू. त्याच्यामुळे आतापर्यंत गुणरत्ने साहेब 28 युनियनना कमिटी समोर जाऊन रेकमेंडेशन करायला त्यांची बाजू मांडायला कोर्टाने आदेश दिले होते. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी कोर्टामध्ये उपस्थित होतात. त्या कमिटीला तुम्ही चॅलेंज नाही केलेलं आहे. साहिल बोला साहिल बोला. No, what I'm saying, try to understand. Try to understand me. I know that you are a very eminent journalist. I know that. पण लक्षात घ्या की कमिटीचा रिपोर्ट कधी आला साहिल ह्या 15 दिवसात आला. बरोबर. त्यानंतर कोर्टाने सेड यू होल्ड युअर हँड्स. तुम्ही अगोदर 12,000 लोकांना तुम्ही निलंबित टर्मिनेट केलंय. कमिटीच्या रिपोर्टवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. वेअर इज द ओपिनियन ऑफ मिस्टर उद्धव ठाकरे द चीफ मिनिस्टर. There was no sign. Then court has said that no, you will not take any coercive action against the employees. त्याच्यानंतर मग it was hold and subsequently what has happened? तुम्हाला सांगतो they came to the court last 2 hearings. कशासाठी? To withdraw the complaint against us. To withdraw. ते वापस आणण्यासाठी they brought Shinoy. I don't know what they paid by the state, but आता आपण लेटेस्ट ऑर्डर वाचूया का? आता आपण लेटेस्ट ऐका ना बोलून घ्या प्लीज. यू गो टू द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर. येस आय एम गोइंग टू दॅट ओनली. मी तिकडेच जाणार आहे. यू विल सी नथिंग अगेन्स्ट माय. येस nothing against me. You read it and you say that what accusation we have, where we failed, you tell us. ओके ना. आता मी तुम्हाला मी ऑपरेटिव्ह ऑर्डरच वाचून दाखवतो. ऑपरेटिव्ह ऑर्डर मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? एम्प्लॉईज ऑफ MSRTC हु आर ऑन स्ट्राईक रिपोर्ट फॉर वर्क ऑन ऑर बिफोर एप्रिल 22, 2022. म्हणजे एप्रिल 22च्या आधी जे कर्मचारी कामावरती हजर झालेले नाही आहेत त्यांनी त्या पद्धतीने कामावर हजर व्हावं अशा पद्धतीचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. Such employees to join duties. In case such employee join and report for duties, MSRTC shall not take any disciplinary action against such employees on the ground that they have participated in strike. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ठीक आहे 22 तारखेपर्यंत तुम्ही जॉईन करा आणि त्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने ऍक्शन. ऐकून घ्या गुणरत्ने साहेब. नाही याच्या नका करू. They are not in the strike. गुणरत्ने साहेब माझं ऐकून तर घ्या.
मी कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवतोय. मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही कोर्टाचीच ऑर्डर वाचून दाखवत होतात. आता सुद्धा Yes. कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवतोय मी. तुम्ही या संदर्भामध्ये Yes. कोर्टासमोर जाऊ शकता की बाबा हे स्ट्राईकवर नाही आहेत किंवा काय आहेत ते. मी तुम्हाला ऑर्डर वाचून दाखवतोय. ती ऑर्डर आपण ऐकूया आधी. त्याच्यानंतर त्यांनी पुढे असं काय म्हटलेलं आहे, बाकी त्यांनी कॅज्युअल Yes. टेम्पररी एम्प्लॉईजनी पण जावं, जे परमनंट एम्प्लॉईज आहेत ज्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन चालू आहे त्यांच्या विरोधात 4 आठवड्यामध्ये सरकारने निर्णय घ्यावा, नाही झाला तर त्यांना ताबडतोब जॉईन करून घ्यावं वगैरे वगैरे सगळे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे, म्हणजे कोर्टाने अस्पी चिनॉय यांचे आभार मानलेले आहेत खरं याच्यामध्ये, या ऑर्डरमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची ऑर्डर, त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, वी होप अँड ट्रस्ट that the criminal prosecution launched against the employees shall not be pursued further by MSRTC. कुठल्याही पद्धतीने क्रिमिनल प्रोसिक्युशन करू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, considering that this order is passed keeping the interest of the employees in mind, we expect that the employees to abide by the foresight directions. Any failure to abide by these directions would expose the employees to be proceeded against the MSRTC in accordance with the law. म्हणजे जर तुम्ही ऑर्डर ऐकली नाही, जर कर्मचाऱ्यांनी ही ऑर्डर हायकोर्टाने दिलेली ऑर्डर ऐकली नाही तर त्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा MSRTCला अधिकार असणार आहे. आणि ही ऑर्डर कोणी दिलेली आहे? MS कर्णिक जज आणि चीफ जस्टिस मुंबई हायकोर्टाचे यांची ही ऑर्डर आहे. आता मला तुम्ही सांगा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुमची स्पष्ट भूमिका होती की जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो मान्य केला गेला पाहिजे. आता मला सांगा की या बाबतीमध्ये कोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा जर अशा पद्धतीचं आंदोलन होत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं या आंदोलनाला पाठिंबा आहे की तुमचा या आंदोलनाला पाठिंबा नाही, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सी मिस्टर साहिल, बोला. की कष्टकऱ्यांच्या वेदनांच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये मी असेल, दिल्लीमध्ये प्रशांत असेल, वेगवेगळ्या फोरम असतील, फ्रंट असतील, परंतु आम्ही काही जिम्मेदाऱ्या स्वीकारलेल्या असतात. आम्हाला पुढारपणाची गरज नसते. आमच्यासारखी माणसं लढत असतात. बोर्जा तारकम आंध्र प्रदेशमध्ये असतील, आम्ही लोक कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे असतो. आता जे तुम्ही ऑर्डर वाचून दाखवली ती ऑर्डर ना माझ्या पोलीस केसच्या संदर्भात आमच्या विरुद्ध काही करा म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण अर्धवट ऑर्डर का वाचली साहिल, आय डोंट नो. मी पूर्ण वाचून दाखवतो. पेन्शनच्या संदर्भात आहे ना लिहिलेलं. त्याच्यामध्ये प्रोव्हिडंट फंडच्या संदर्भात आहे ना. मी साहिल, नाउ आय एम सेइंग समथिंग. बोला ना, बोला 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 सॉरी बोला, काइंडली हॅव पेशन्स. बोला बोला. त्याच्या संदर्भात आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, इफ यू सी, दे हॅव कॅटेगरिकली सेड नॉट ॲट ऑल एनी प्रोसिडिंग, एनी अपील. लक्षात ठेवा, इन द एंटायर जजमेंट, एंटायर वे, कोर्ट हॅज नॉट पास एनी स्ट्रिक्चर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रिक्चर्स? तुमच्या विरुद्ध एखादी बाब, आणि कोर्टाने काय हे म्हणलं की ती याचिका कुणाची होती? दॅट कंटेम्प्ट पिटिशन वॉज ऑफ गव्हर्नमेंट. बरोबर. अँड ऑन हुज साइड इट वॉज बीन डिसाइडेड? ऑन माय साइड इट वॉज बीन डिसाइडेड. करेक्ट, ठीक आहे. याचा अर्थ, अँड इव्हन अबाउट द कमिटी रिपोर्ट, तुम्ही ते वाचला नाही. कमिटीच्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये ते चॅलेंज केलं पाहिजे. ते सुद्धा आम्हाला द्यावं वाचून दाखवतो. ग्रँटेड. आणि ते वेदना कशा आहेत, त्या कोणत्या सिच्युएशन मध्ये वाचून दाखवतो, मी वाचून दाखवतो ना. वाचा, हरकत नाही. ते पण वाचून दाखवतो ना. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं Yes, आहे. वाचा ना. नाही, त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं Yes. म्हटलेलं आहे की या गोष्टीच्या विरोधात, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कमिटीची जी रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेली आहेत त्याच्यामध्ये आम्ही गेलेलोच नाही आहोत. त्याच्यामुळे त्या रेकमेंडेशनच्या विरोधात अप्रोप्रिएट ऑथॉरिटीकडे जर कर्मचाऱ्यांना चॅलेंज करायचं असेल तर तो करण्याचा अधिकार त्यांना आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी म्हटलेली आहे. जर अप्रोप्रिएट ऑथॉरिटीकडे चॅलेंज तुम्हाला करायचं असेल तर मग अशा पद्धतीच्या आंदोलनाची काय गरज आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. वेअर टू चॅलेंज साहिल, सी, यू कांट डिसाइड in a democracy where there was a full-fledged majority in both the houses. बीजेपीची दिल्ली गव्हर्नमेंट. बोला. साहिल, एक लक्षात घ्या, डेमोक्रेसीमध्ये अँड दॅट टू ज्यांच्यावर मेस्मा लागू शकत नाही, दीज आर द एम्प्लॉईज, त्यांच्यावर मेस्मा लागू शकत नाही. इन दिस सिनॅरिओ, इन अ डेमोक्रेसी, त्यांना त्यांच्या डेमोक्रेटिक राईट्ससाठी हे सांगण्यात आलं. ॲडव्होकेट नायडू जे सरकारची बाजू मांडत होते त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं, दे आर मेकिंग अटॅक ऑन मी इन द कोर्ट ऑल्सो. दे सेड दॅट सदावर्ते इज लीडिंग. आय पर्सनली सेड द कोर्ट, येस, आय वॉज इन आझाद मैदान. इट इज नॉट दॅट इट वॉज बीन हायडेड फॅक्ट. आणि भारताच्या सरकारमध्ये फुल फ्लेज मेजॉरिटी मोदीजींच्या सरकारची असताना तिथे पॉलिटिकल फार्मर लाईक शरद पवार
5 लोकांच्या मृत्यूनंतर त्यांना दुःख होते. महाराष्ट्राची बॉम्बेची जीडीपी हजारोची मारली जाते, कत्तल केली जाते, कारण तिकडे 5 फार्मरची हत्या ही ती म्हणजे जे काही घडलेली घटना ही निंदनीयच. परंतु इथे 500च्या नंतर सुद्धा शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी जे या वयामध्ये या संध्याकाळी त्यांना आज जाग येते जेव्हा की काही चर्चेचा विषय होता किंवा तिथे बोलवल्याचा विषय होता. सांगायचं तात्पर्य हे की माननीय न्यायालयाने कष्टकऱ्यांना कुठेही थांबवलेलं नाही डेमोक्रॅटिकली जाण्यासाठी. आणि आय टेल ऑनेस्टली ऑन आज तक वन थिंग, ज्या दिवशी हे आर्ग्युमेंट कन्क्लूड झाले दॅट डे ऑनरेबल चीफ जस्टिस हॅज मेड इट व्हेरी क्लिअर इट इज नॉट बाय कन्सेंट. वन सेकंड, वेन आय रेज द इश्यू की हे जर आम्हाला आपले आदेश मान्य नसेल किंवा आपला आदेश येण्याच्या अगोदर वी आर नॉट मेकिंग अ स्टेटमेंट की आम्ही कामावर जाऊ. That was my specific statement on that, Honorable Chief Justice, of the view कि we will pass our order on the constitutional basement and whatever, see, democratically, because the Honorable Chief Justice was known की अजित पवार आणि अनिल परबांच्या स्टेटमेंट नंतर 23 आणि 26 तारखेला लोकांनी एकाने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या एका कष्टकऱ्यांनी फाशी घेतली. इन दिस सिनेरियो वुड साहिल वॉन्ट्स, दिस नेशन वॉन्ट्स हिंदुस्तानी जय श्री राम बोलने वाले नॉन वायलेंट लोगों के लिए आप डेमोक्रेटिक राइट्स ना करे. वो भी शरद पवार सारख्या माणसांवर ज्यांच्यावर जातीय म्हणजे राजकारणाचे आरोप आहेत आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो गलिच्छ राजकारणाचे आरोप आज आम्ही कष्टकऱ्यांच्या निमित्तानं म्हणतो. त्या पुढे जाऊन साहिल आय विल मेक अ विदिन 30 सेकंड वन थिंग लक्षात घ्या. आज आझाद मैदानामध्ये विदाऊट एनी नोटीस 1000 पीपल्स आर देअर सिन्स लास्ट 5 months. तुम्ही ताबडतोब शरद पवारांच्या बाबतीमध्ये काही आणखीन इन्क्वायरी नाही, कसाबच्या बाबतीत इन्क्वायरी आणि त्याच्यानंतर फाशी, यांच्या बाबतीत काहीच इन्क्वायरी पूर्ण होत नाही आणि युअर ऑफिसर्स पोलीस गोज देअर आणि सांगतात की चला रिकामं करा. आर वी पाकिस्तानी? वी आर नॉट इंडियन? and saying Jai Shri Ram, Ek Maratha, Lakh Maratha, Jai 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 Bhavani, Jai 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 Bhim. Is it a crime, offensive? That is why court has not passed any order. We will decide. सदावर्ते साहेब, on the मराठा समाज आज खुश होईल तुमच्या तोंडातनं When we एक will मराठा join लाख or we मराठा will not ऐकताना. join. सदावर्ते साहेब, आज तुमच्या तोंडातनं एक मराठा लाख मराठा ऐकताना मराठा समाज खरोखरच See, खुश होईल. गेल्या वेळी आणि मला त्याचं clarification देऊ. अरे एक मिनिट, अरे मला विचारू तर द्या. 1 मिनिट थांबा. मी आज आणि 2 प्रश्न मला अजून विचारायचे आहेत, ते मला आधी विचारून घेऊ द्या. पहिला प्रश्न असा की मी एक फरक तुमच्यामध्ये बघितलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं एक जे राजकीय गॉसिप सुरू झालेलं आहे सध्या मुंबईमध्ये, मी अनेक ठिकाणी ते ऐकतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला थेट विचारावं आणि तुम्हाला मी थेट प्रश्न विचारू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे, म्हणून मी ही सूट घेऊ शकतो. खरं तर असं आहे, पहिलं म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू केला होता, आवाज येतोय माझा? आवाज येतोय? माझा आवाज येतोय? वॉइस ओके, माझा आवाज येतोय तुम्हाला? लिटिल हाय. हा, आता येतोय आवाज? आवाज येतोय माझा? हा येतोय. ओके. गेल्या वेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तुमच्या तोंडातनं मी जय श्रीराम ऐकलं नव्हतं. आता तुम्ही जय श्रीराम का म्हणताय हे मला काही समजलेलं नाहीये. नंबर 1. नंबर 2, तुम्ही आता एक मराठा लाख मराठा पण बोललात. मराठा समाज खरोखरच खुश होईल कारण त्यांना आरक्षण मिळू नये याच्यासाठी म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की जे तुमच्याबद्दल एक गॉसिप सध्या चालू आहे की गुणरत्न सदावर्ते इज अ फ्रंट, सरकारला अडचणीत आणण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंना पुढे केलं जात आहे. जे काही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विरोधात करायचंय ते राजकीय पक्ष म्हणून करता येत नसेल तर गुणरत्न सदावर्तेंना पुढे केलं जातं, अशा पद्धतीचं गॉसिप चालू आहे. ह्याच्यात किती तथ्य आहे? तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलू शकता. सगळ्यात अगोदर जय श्रीरामांच्या बाबतीमध्ये आय एम ए कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आणि जर भारतीय संविधानाची मूळ प्रत जर आपण पाहिली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित आहे त्याच्यामध्ये त्यांनी राम राज्य रेखाटलेलं आहे. दो द फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज बेस्ड ऑन द लॉर्ड बुद्धाज ज्युरिस्प्रुडन्स, बट द पहिल्या पानावर राम राज्य रेखाटलेलं आहे. त्याचा अर्थ असा होता की त्यांना अशा प्रकारचं राज्य हवं होतं. त्याच्यामुळे जय श्री राम म्हणणं म्हणजे विशिष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होणं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध अस्पृश्यासारखंच वागलं पाहिजे असं कुठेही संविधानामध्ये अभिप्रेत नाही. दुसरी गोष्ट, श्रीरामाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस आणि आतामधला फरक सांगतो. साहिल 1 मिनिट, साहिल 1 मिनिट. बोला. यू आर अ व्हेरी एमिनेंट जर्नलिस्ट, यू नो द नॅशनल घटना माहीत असतात. राम मंदिराची केस, राम जन्मभूमीची आपण पाहिलेली आहे,
आपण वाचलेली असेल. जस्ट यू पुट ऑन गुगल आणि त्याच्यामध्ये डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील टाका. महाराष्ट्रातून राम जन्मभूमी निर्मोही आखाड्यासाठी या देशातले 2 वकील होते, एक जयश्री पाटील होती आणि एक गुणरत्न सदावर्ते होते. बर, त्याच्यामुळे मी भगवान श्रीरामाच्या फिलॉसॉफी असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल तेवढं मी जवळ गेलेला आणि संविधानातून मी भगवान श्रीरामांचं सुद्धा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून भगवान श्रीरामांचं चरित्र मी पाहिलंय. त्यामुळं जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार हे मुसलमानाला सुद्धा आहे, जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येकाला आणि म्हणलंच पाहिजे असं माझं पहिलं मत आहे. आता दुसरं मत, तुम्ही प्रश्न विचारला एक मराठा लाख मराठा. साईल, जसं जसं वाचन वाढतंय तसं तसं माणसाची प्रगल्भता वाढते. बर, तुम्हाला सांगतो, एक मराठा लाख मराठा हे जातीय घोषणा नाही, ही घोषणा माझ्या येणाऱ्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटेल. ही घोषणा जी आहे सैन्यातली घोषणा आहे. आता या दोन बाबी मी तुम्हाला क्लिअर केल्या. मी कधी जातीच्या विरुद्ध नव्हतो, मी फसवणुकीच्या आणि अपप्रवृत्तीच्या विरुद्ध होतो. आता तिसरा पॉईंट काय होता जरा मला सांगा. तिसरा पॉईंट असा तिसरा होता प्रश्न की गॉसिप असं चालू आहे राजकीय पटलामध्ये की तुम्ही फ्रंट आहात, एखादी भूमिका राजकीय दृष्ट्या घेतायत शक्य नसेल तर गुणरत्न सदावर्तेंना पुढे केलं जातं की जे स्वतःला अराजकीय म्हणून सांगतात पण भूमिका मात्र राजकीयच घेतात. अशा पद्धतीचं एक गॉसिप सध्या सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांना सुद्धा साहिल जोशी तेवढ्याच वर्षापासून ओळखतात जेवढे मला. हो हो. आणि तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाच्या नंतर ज्या प्रकारे करप्शन प्रचंड वाढलं होतं त्यावेळेस सगळे फेल झाले आणि जयश्री पाटलांमुळं, त्यांच्या तक्रारीमुळं आज अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्राचे एवढ्या दिवसापासून जेलमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, एका महिला वकिलेच्या हत्येमध्ये पाहत असताना शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे तिन्ही आज कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर आहेत. पण तिघांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक माहितीच्या अधिकारा अत्यंत म्हणजे सबळ असे पुरावे मिळाले. त्याची तक्रार 2 आठवड्याच्या अगोदरच दिलीप वळसे पाटलांची 600 करोड पुराव्यानिशी पोलीस अधिकारी डीसीपींच्या कन्व्हर्सेशन सहित सगळी तक्रार मलबार हिल्ला देण्यात आली. त्याच्यामध्ये सीआयडीनं ऍडव्होकेट जयश्री पाटलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि त्याच्यामध्ये 80 पानाच्या स्टेटमेंटमध्ये डायरेक्टली कॉग्निझेबल ऑफेन्स निघतात दोन्ही बाबतीमध्ये. आता मला एक सांगा की आता तुम्ही म्हणताय की कुणाच्या तरी फ्रंटवर, मला तुम्हाला साहिल जोशी हे सांगायचंय, महाराष्ट्राला मुंबई तकच्या माध्यमातून आणि तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर गुणरत्न सदावर्तेला तुम्ही मिस्टर साहिल जोशी ज्या 20 वर्ष 25 वर्षाच्या आधी भेटले होते तेव्हापासून ते आज तारखेपर्यंत एकाही मंत्र्याच्या जेवणावळीत, एकाही मंत्र्याच्या लग्नावळीत, एकाही मंत्र्याच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये कुठेच मी कोणत्याच राजकीय याच्यासोबत नाही. परंतु सत्याला मी नेहमी म्हणतो. मी म्हणजे गोयंका गुरुजींनी विपश्यना केंद्र काढलं त्याचंही कौतुक करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं धारावीमध्ये जाऊन लोकांना वाचवलं कोविडमध्ये. मी म्हणायचं ते संघ ते वाईट आहेत. माझ्या अंबिका योग कुटीरामध्ये आणि माझ्या आईनं सांगितलंय खरं बोलताना घाबरायचं नाही. आणि राहिला प्रश्न राजकारणाचा आणि पॉलिटिकली बोलण्याचा, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक पुत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्यावर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलाब्याच्या कोर्टात होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये होते. मला तुम्हाला हे सुचवायचंय की मी आरक्षणाला अस्पृश्य मानत नाही आणि स्वातंत्र्य लढ्यातले सुद्धा वकीलच होते आणि पार्लमेंट गाजवणारे सुद्धा वकीलच होते. त्यामुळं भारतीय संविधानाची म्हणजे सगळे बाब लिहिणारे, सगळे हक्क लिहिणारे सुद्धा वकीलच होते. त्यामुळं योग्य वेळी जर मला वाटलं, मला साहिलला वाटलं तर नाही किंवा एखाद्या राजकीय पक्षाला वाटलं तर नाही, पण मला वाटलं तेव्हा मी आणि जयश्री पाटील ठरवू काय करायचं. कोणाच्या बापाचं राज्य नाही की आमच्या राईट टू एक्सप्रेशनच्या आड कोणी येईल. हे माझं साधं आणि सोपं मत मी साहिल तुम्हाला सांगितलं. खूप खूप धन्यवाद सदावर्ते साहेब. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगितली पाहिजे की एसटी कामगारांची जी काय व्यथा आहे ती काही महाराष्ट्राला शोभेची नाही आहे आणि एसटी कामगारांची व्यथा सोडवण्यासाठी म्हणून सरकारला पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. पण त्याचबरोबर एखाद्या नेत्याच्या बाहेर जाऊन दगडफेक करणं, तिकडे चप्पल फेक करणं हेही महाराष्ट्राला शोभणारं नाहीये. ज्या पद्धतीची सॉरी दगडफेक नाही साहिल करेक्ट नो दगडफेक नाही, विड्रॉ इट नाही. शरद पवारांनी सुद्धा म्हणलं नाही दगडफेक. काइंडली देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया या संदर्भात जी आलेली आहे, गोष्ट बोलले ओके देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिक्रिया ह्याच्या संदर्भात आलेली आहे ती पुन्हा एकदा मला वाचून दाखवायची आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही, आहे ठीक आहे. की जो हल्ला आज झालेला आहे, ज्या पद्धतीची घटना घडली ती निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांची आहे. ती पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवरती अशी आंदोलने अजिबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, अशी भूमिका महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. अर्थात त्यांची एक भूमिका मात्र मान्य असू शकते. गेल्या 5 महिन्यापासून अधिक काळापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा मागण्या योग्य प्रकारे योग्य व्यासपीठावर मांडल्या जाव्यात, त्या ऐकून घेतल्या जाव्यात, ही अपेक्षा या निमित्ताने ते व्यक्त करत आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना ना होवोत याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. या भूमिकेशी तरी सदावर्ते हे कुठेतरी सहमत असतील अशी मी अपेक्षा धरतो. या संदर्भात आम्ही एक प्रश्न सुद्धा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आपला प्रश्न उपस्थित करू शकता. सदावर्ते साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सामील झालात आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा तुमच्या बाजूने प्रयत्न केलात. या जजमेंटवरती आपण एक वेगळी चर्चा पुन्हा एकदा करूया, कारण अनेक प्रश्न मला आज विचारता आलेले नाही आहेत आणि खूप मोठं ते जजमेंट आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला एक वेगळी चर्चा नक्की करायची. आपण नक्की त्याच्याबद्दल एकदा चर्चा करू, पण सध्या तरी या चर्चेत सामील झालात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. मुंबई तकच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ही प्रतिक्रिया पूर्ण बघितलीत. गुणरत्न सदावर्ते यांची बाजू सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतलीत. या आंदोलनावरती वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्यात. आता तुम्ही सुद्धा तुमची भूमिका या चर्चेच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. शरद पवारांच्या घरावर आज झालेल्या हल्ल्यामागे कोणाची चाल आहे, तुम्हाला काय वाटतं? होय नाही सांगता येत नाही. याच्याबद्दल तुम्ही तुमच्या कमेंट्स देऊ शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट्स देतच आहात. आमचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही बेल आयकन दाबून सबस्क्राईब करू शकता. फेसबुकवर आम्हाला फॉलो करू शकता आणि mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर या संदर्भातल्या बातम्या सुद्धा वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.